पाहुयात पुढची बातमी। तुळजापूर शहरामध्ये पार्किंगच्या नावाखाली भाविकांची लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। शहरामध्ये पार्किंगची पावती देण्यासाठी खासगी पुस्तकं छापण्यात आली आहेत। भाविकांकडून अवैध पार्किंग वसुली सुरू आहे। तर अधिकृत पावत्यांसारखीच दिसणाऱ्या या बनावट पावत्यांवर वसुली करणाऱ्याचं नाव नाहीये, कोणताही पत्ता नाही, अधिकृत तारीख सुद्धा नसल्याचं समोर आलंय। तर भाविकांकडून प्रत्येक वाहनासाठी 50 रुपये घेतले जात आहेत, पण पार्किंगची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याचं समोर आलंय। भाविकांना लुटण्याचा प्रकार सध्या सुरू आहे। अनधिकृतपणे जे आहे ती पार्किंगच्या नावाखाली पैसे वसूल केले जात आहेत। आपण बघू शकतो, आता इथं आलो आहोत, त्यांच्या हातात बिल बुक आहेत, मात्र हे कशाचे पैसे देत आहेत आपण त्यांनाच विचारूया, नेमके पैसे कशाचे देत आहेत आणि काय। बाबूशी ताई तुम्ही पार्किंगचा चार्ज देत आहे, कशाचं बुक आहे ते? बुक कशाचं आहे? हे हे बुक कशाचं आहे? हे भैया तू सांग, कुणाची पावती भरतो? कसली पार्किंग आहे? नगर परिषद। किती भरतो? किती घेतो पार्किंग? 50 रुपये। कुणी दिली टेंडर आम्हाला नगर परिषदने लावलं। कुठल्या नगर कुणी लावलं? कुठल्या साहेबाचं काम आहे? कुठल्या साहेबाचं काम आहे? साहेबाचं काय नाही, आम्हाला गायकवाड साहेबांनी ते म्हणले। बरं, काय पावत्यावर शिक्के नाहीत? शिक्के आहेत ना, शिक्के आहेत ना पावतीवर। कुठे शिक्के? माझ्याकडे जी पावत्या आहेत, मी 5-6 पावत्या क्रॉस चेक केल्या, एकाही पावतीवर शिक्का नाही। शिक्के आहे, शिक्के आहेत ना। गायकवाड साहेब म्हणजे कुठले गायकवाड साहेब? थांबा, त्यांना फोन केला ना फोन। अशा पद्धतीनं जर बघितलं तर ही कुठल्या पद्धतीनं कुठल्या ह्याची नोंदणी सुरू आहे ह्यांनाही व्यवस्थित सांगता येत नाही। गायकवाड साहेबाचं नाव घेत आहेत, गायकवाड साहेबाशी आपण संपर्क करूया। नेमकं खरंच ही वसुली नगरपालिकेची सुरू आहे का इतर कुणाची सुरू आहे हे देखील आपण पाहणार आहोत।